जयसिंगपूर पोलीस स्टेशन समोर दोन गटात हाणामारी, एकमेकांना उचलून आपटले। उदगावमधील 9 जणांच्या वर पोलिसात कलम 194 प्रमाणे गुन्हा नोंद। पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर पुन्हा हाणामारीत झाले। पोलीस ठाण्याच्या समोरच फिल्मी स्टाईलने एकमेकांना उचलून आपटण्यापर्यंत दोन्ही बाजूचे लोक संतप्त बनले होते। जयसिंगपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच उदगाव तालुका शिरोळ येथील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली। पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा प्रकार घडूनही काही काळ गोंधळ सुरू राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्रत्यक्षदर्शीनुसार वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाले। एकाने दुसऱ्याला पकडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून आले। तसेच हाणामारीत महिलांनी एकमेकांच्या झिंज्या वडून बांगड्या फुटोस्तवर हाणामारी केली। काही महिलांचे केस ओढून रस्त्यावर फेकल्याचे प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे रस्त्यावर गर्दी जमली होती। पोलीस ठाण्याच्या समोरच अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाचा धाक नागरिकात राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे। घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। दोन्ही गटातील 9 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये राजेंद्र बंडू पाटील वय 42, माहेश्वरी रवींद्र पाटील वय 35, युवराज राजेंद्र पाटील वय 20, गंधराज राजेंद्र पाटील वय 19, मंगल बंडू पाटील वय 40, श्रीवर्धन गिरीश वरेकर वय 26, शरद पांडुरंग लुगडे वय 42, गिरीश तुकाराम वरेकर वय 60, हेमलता वरेकर सर्व राहणार माळवाडी, उदगाव तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे करीत आहेत।